कौटुंबिक कलह म्हणजे काय असतं? नवरा बायकोत वाद हं. व्हायला पाहिजेत. असं म्हणतात वाद केल्याने प्रेम वाढतं. प्रेम. आता तू तुझे बघतोय, मी माझंही बघतोय. आपलं प्रेम वाढलेलंच आहे. बरं मोबाईल हा असा विषय आहे, की आपल्याला कळत नाही, की मोबाईलवर कुठली गोष्ट ठेवायला पाहिजे आणि कुठली गोष्ट टाकायला पाहिजे. हं. मग तुझा वाढदिवस आहे आणि मी तुझ्या वाढदिवसाला जर स्टेटस नाही ठेवला, तर असं नाही, की माझं तुझ्यावरती प्रेम कमी झालंय. हो. तर ते तुला वाटायला लागतं. बरोबर आहे. म्हणजे तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे आणि मी जर तुझ्या आईचा, वडिलांचा, भावाचा, हं. बहिणीचा फोटो स्टेटस नाही ठेवला, की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला अमुक-अमुक गोष्ट मिळाली, तुम्ही यशस्वी झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर तुला असं वाटलं, की अरे हे प्रेम कमी नाही होतं. प्रेम म्हणजे तुमचं प्रेम फक्त दाखवण्यापुरतं आहे का? हं. जशी कुटुंबामध्ये मोबाईलने एंट्री केली ना, कुटुंबाची प्रगती कमी, वाताहत जास्त झाली आहे. हां. पण आजकाल प्रत्येकाने आपला आवाज सोशल मीडियावर का टाकायचा? मला हेच कळत नाहीये. बरं कशासाठी? लाईकसाठी? फॉलोअरसाठी? का? हं. अरे तो सुशांत सिंग राजपूत ज्याला आता जाऊन 5 हो. वर्ष पूर्ण झाली. 2020 मध्ये त्याचे 3.25 करोड फॉलोअर्स होते. हं. पण त्याच्यावर बोलायला 4 माणसं नव्हती. हं. फॉलोअर्स नका कमवू, माणसं बरोबर आहे. कमवा आणि नात्यात प्रेम दाखवत नका बसू. जाऊन भेटा. बरोबर आहे. नाही बघा माझ्या सासू माझं किती प्रेम आहे. म्हणजे आजकाल ते मदर्स डे, फादर्स डे, अमुक हां. डे, तमुक डे. तिथं माझ्या बापावर किती प्रेम आहे, माझ्या हां. आईवर माझं किती प्रेम आहे, माझ्या भावावर माझं किती प्रेम आहे. प्रत्यक्षामध्ये आयुष्यात आपण आपल्या बापाशी, आईशी, भावाशी कसं बोलतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. फक्त शो ऑफ. तर कुणाला दाखवायचं आहे? मला वाटतं शो ऑफ म्हणजे जगण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली, त्यांचा आदर केला, मान-सन्मान केला, तर आयुष्य खूप सुंदर आहे. बाकी काय आहे त्याला?